तर ताई मला एक सांगा ना, की पहिलं तर जसं तुम्ही बोलला ना, की पहिलं ऑफिसमध्येच होतं, आता हे हां. करतायत ओव्हरऑल सगळं. काही वेळा असं होतं ना, की मंडळाकडून पैसे आपल्याला सतत मागायला लागतात. बापरे! हो. महागायला म्हणजे थकवतात. आता काही म्हणजे नाव घेत नाही, बरीच हं, मंडळ आहेत. अरे काय ते म्हणजे समजतात स्वतःला म्हणजे तुम्ही मूर्तिकारांवर मेहरबानी करता का काय? म्हणजे तोपर्यंत अगदी आपल्याशी गोड-गोड बोलणार, मूर्ती घेऊन जाणार आणि नंतर आपले फोन उचलणार नाही. हं, आणि हे कसं बाकी ही पुरुष मंडळी आहेत. हं, ह्यांना काय शिव्या घालून 4 त्यांना मागायला प्रॉब्लेम नाहीये. मी नाही हे करू शकत ना. तू म्हणतो ना हं, सगळे प्रश्न हा विचारतात ना, "अरे हिची काय हं. कपॅसिटी नाहीये का? 5च करते, 5चे 2च करते, 2ची 1च करते." ह्याच्या मागे हे मेन कारण आहे. कारण मी लेडीज आहे. मला एक मर्यादा आहे. समोरच्याला शिवी घालावीशी वाटते, पण मी घालू शकत नाही. कळालं का? खूप मंडळं अशी आहेत म्हणजे एक तर अति शहाणं, नाव घेत नाही मी त्यांचं. म्हणजे तो इंग्लिश दुनियेच्या वर म्हणजे जसा काही इंग्लंडवरनंच येतो आपल्याकडे. गणपती बुक करायला तो. ओके. पण खिशात एक दमडी नाही त्या मंडळाच्या. आता सध्या जागेवर गणपती करतात. आपल्या चंदनवाडीच्या आसपासचंच मंडळ आहे ते. पण खिशात एक दमडी नाही. पण हं, म्हणजे त्यांचा पटेल एवढी, हं. काय विचारायला नको. अरे मूर्तिकाराचे पैसे थकून मूर्तिकार 17 बदलून काय फायदा? असं आहे. आणि मग मूर्तिकारावरती बोट उचललं जातं. अरे हे मंडळ हिच्याकडून गेलं, ते गेलं, हिला हे सांभाळता नाही आलं. असं. मंडळाने पण मूर्तिकारांना सांभाळणं तेवढं आवश्यक आहे ना. पैसे द्या. म्हणजे काय असतं माहिती आहे मंडळं सोडायला, काही मंडळं सोडतो आपण किंवा काही मंडळं निघून जातात. ते डेफिनेटली मी मान्य करते. मग ते महागणपती आणि चंदनवाडीच्या बाबतीत मी मान्य करते. कारण तिथे मी माझं कॅलिबर सिद्धच नाही केलं. ते गेले त्यांना माझ्यावरती कॉन्फिडन्स नव्हता. पण काही मंडळांना मी सोडलं. कारण का एक तर तुम्ही मानधन देताय, तर मग अपेक्षा नाही करायची. आणि जर अपेक्षा करताय, बाबा प्रभावळ अशी पाहिजे, हे पाहिजे आणि ते पाहिजे, मग तुम्ही किंमत द्यायची. मग ते आरोप नाही, हे बघा हिने असं दिलं, तसं दिलं नाही. स्वतःच्या चेकवर पण बघा, काय असतं, काय नाही. खूप आतल्या गोष्टी आहेत, त्याच्यामुळे काही गोष्टी मी स्वतःहून सोडलेल्या आहेत. असं म्हणजे असा गैरसमज वाटायला नको, की कोण सोडून गेलेलं नाही. मी स्वतःहून कारण मी बोल्ड डिसिजन घेते. माझा स्वभाव आहे तो. मी फार लोकांचा विचार काय लोकं मला पोसायला येणार नाहीयेत. हं, माझ्या कारागिरांचा पगार काही लोकं देणार नाहीयेत. मलाच द्यायचा आहे. हं, त्यामुळे ह्यांच्या नादी कुठे लागतोस? हे ट्रॉली घेऊन गेले का मागे वळून नाही बघत. हं, एवढी मंडळं काही मंडळं आहेत. आणि ही जी माझ्याकडे मंडळं आहेत ना, ही खूप चांगली म्हणजे गणपती ठेवल्यानंतर 2 दिवसांनी एक फेरी असते. काय ताई कसं चाललंय? देवीत सुद्धा. ताडदेवचा राजा म्हणा, हं, उपनगर ह्या मंडळांची भेटगाठ असते. हं. फोन असतात, कैसा चल रहा है क्या? हे रिलेशन असतं. हे नाही की आपण कामापुरतं. हे मंडळामध्ये खूप बदल झालेले आहेत. आणि काही मंडळांचं एवढंसं तुटपुंजी अमाउंट ज्याच्यावर आपण इतकी वर्ष करतोय, हं. ती वाढवायचं तर नाव नाही. अपेक्षा तर डोंगरा एवढ्या. आणि ते सुद्धा देणार डिसेंबरमध्ये 17 फोन केल्यावर. म्हणजे हं. मूर्तिकार मूर्ख का? पण मग काही वेळेला असं नाही वाटत का, की त्या मंडळाच्या नावासाठी काम करावं? नाही, का घालायचे खिशातनं पैसे? इतकी वर्ष घातली ना. कशासाठी म्हणजे? काय लॉजिक आहे ह्यामागे? काय देतं आपल्याला ते मंडळ? हं, जे मंडळ मागे वळून नाही बघत. अजिबात नाही. त्यासाठी रॅपो करावा लागतो. हे मी श्रीसाठी करेन, हं. ताडदेवसाठी करेन. ही जी माझ्याकडे मंडळ आहेत ह्यांच्यासाठी मी करेन. ती मला हं, हं. सफिशियंट अमाउंट देतात. मी खुश आहे. मला त्याच्यात प्रॉफिटही होतं. नो मला डाउट. एक सांगा ना मग, असं आहे का, की आता मॅनेजर ठेवायची गरज आहे? कशासाठी? मग मी उडी मारलीच कशाला आणि 23 पासून शिकलेच कशाला? आता नाही. आता ह्या सगळ्या बैसाख्या ज्या आहेत, हळू काढायची वेळ आहे. हं, आणि मी ती काढले. 24 पासून मी ह्यांना सोडून दिलं. माझं मी मॅनेज करते. आपण काही लुळे, पांगळे, आंधळे नाही आहोत. हं, आणि मी कोणाला नाव नाही ठेवत. माझ्यात कुठलं व्यंग नाही. मला पण बुद्धिमत्ता आहे, डोकं हं, आहे. फक्त एवढंच, मला ते लोकांना दाखवायचं हे आत्ता आपण दाखवतो. हं. 23-24 पण सोडून देतो. हो. म्हणजे आत्ता कुठे आपण हं, 25 म्हणजे आत्ता मी मॅनेज करायला हं, सुरुवात केली असं म्हणायला हरकत हं, नाही. 23-24 आपला व्यवस्थित गेला, 25 व्यवस्थित. म्हणजे सफिशियंट आता मी बिंदास एकटी हं. हँडल करू तर शकते. मला तर एक सांगा 25 वरच येऊया. हां, 25 वर खातू परिवार हे कोर्टात का नाही दिसलं? ज्यावेळेला सगळे मूर्तिकार एकत्र झालेले तेव्हा. हां. होता ना निखिल. निखिल होता. तुम्ही का नव्हतात? नाही मला त्या ह्याच्यामध्ये पडण्याची फार इच्छा नव्हती.
कारण का पर्सनली बघायला गेलं तर सगळीच आपली माणसं आहेत. मूर्तिकार जे आहेत ते आपलेच आहेत. हितेश दादा पण त्यावेळेला सगळं हँडल करत होता. त्याच्यामध्ये 21ला मी बऱ्यापैकी इनपुट दिलं. तेव्हा कोण नव्हतं. म्हणजे हितेश दादा पण होता, रविभाऊकर होते, सगळीच मंडळी होती त्यावेळेला, पण बाकी कोण नव्हते. हे आता पण यावेळेला थोडंसं असं वाटलं की तुम्ही विरुद्ध फ्लो मध्ये जाताय. अजिबात नाही. म्हणजे एकदा म्हणजे मी एक सांगतो की एक जी समित आपले हे होते मूर्तिकार होते जे मातीवरच लढत होते, त्या लोकांनी पण एकदा तुमची पोस्ट शेअर केलेली. ते काय त्यांचं इंटरनल चालत असेल असं. मी सगळ्या माध्यमांमध्ये काम करायला तयार आहे. हा आपला बिझनेस आहे. इथे आपल्याला काही कोण खायला देणार नाहीये. जर रिस्ट्रिक्शन येत आहेत, इको फ्रेंडलीच करायचं, त्यासाठी मी तयार आहे. मी माझ्या बिझनेसच्या हिशोबाने टाकलं की बाबा एवढा एवढा अवधी आहे, ज्याला इको फ्रेंडली करायचं आहे त्याने संपर्क पण इको साधा. फ्रेंडली मध्ये पण कसं झालं माहिती, इको फ्रेंडली मध्ये फक्त त्यांनी माती टाकलं, त्यांनी पेपरचं स्पेसिफिक असं काहीच नाही पण दिलं. आम्ही पण बोललो नाही ना. आम्ही असं काही स्पेसिफाय केलंच नाही. मला तेच होतं. मी मंडळ टू मंडळ ठेवलं. मी फक्त स्टुडिओकडनं हे टाकलं स्टुडिओच्या मंडळांसाठी. त्या बाहेरचे किती त्याच्यात घुसतात आणि ते काय मेंटॅलिटीने त्या गोष्टी उचलतात त्यांचं त्यांना. कारण ते कसं झालं माहिती, आता 9 तारखेचा जो नियम आला की मूर्ती करणं, पीओपीची मूर्ती बनवणं आणि विक्री करणं, त्यावेळेला एक सगळे खुश होते. तेव्हाच एक तुमची ती पोस्ट पडलेली. पण मी माझ्या पर्सनल लेवलला टाकली. मी काही कोणासाठी टाकली नाही किंवा कोणाला इन्फ्लुएन्स. माझ्या स्टुडिओच्या पेजला टाकली ना. मी पहिलं जसं 21ला वगैरे इंटरव्ह्यू द्यायचे, मी तसेही काही दिले नाही. तसे फोन वृत्तपत्रांचे आणि टी व्ही माध्यमातून यायचे मला, पण मी अवॉइड केलं. कारण का ऑलरेडी खूप मोठी टीम त्यासाठी लढते. त्याच्यात आपलं काही काम नाही. आणि यावर्षी म्हटलं खूप गोंधळाचं वातावरण होतं जास्तच. त्यामुळे माझी खरं सांगायचं तर माझी इच्छा नव्हती ह्या सगळ्यामध्ये पडण्याची. कारण मी आधी असं केलं नाही असं नाही ना. मी आधी पण सहभाग घेतलाय पीओपीच्या ह्याच्यात, लॉकडाऊनमध्ये 4 फुटाच्या ह्याच्यात बोलले मी. तेव्हा खूप कमी लोक होती सपोर्टला, होती पण कमी होती. तेव्हा नव्हते का कोण, म्हणजे तेव्हा मी तर होतेच ना. तेव्हा माझ्यासोबत खूप कमी लोक होते. आता नाही आहे, मी नाही त्याच्यामध्ये इनपुट टाकला, त्याने काय फरक नाही पडत. पण मी त्याच्या विरोधात नाही गेले. मी माझ्या स्टुडिओ पुरतं टाकलं, माझ्या बिझनेस पुरतं. मी कोणाला इन्फ्लुएन्स करायला गेले नाही. आणि ते काय मोठा गुन्हा ठरत नाही आहे. माझा बिझनेस आहे, माझ्याकडे इनमिन 3 मंडळ पकडून चाल. मग त्यांचं सुद्धा लवकर होऊ नये गणपती. एक डिसिजन फास्ट आपण करू इको फ्रेंडली. मे महिना आहे, आपण मंडळाला एक कळवण्याची पद्धत असते. कारण मी मंडळाला डायरेक्ट कधी कॉन्टॅक्ट नाही करत. ते लोटांगण वगैरे घालण्याचे आजकाल प्रकार चालतात, ऑफिसमध्ये जाऊन टाळ्या बिळ्या द्यायचं, हे मी कधी करत नाही. माझं स्टुडिओचं पेज आहे, मी त्याच्यावरूनच जे काय मेसेज द्यायचं ते देते. मंडळ मला संपर्क करतात, मग आम्ही कंटिन्यू करतो. मला एक सांगा ना की आत्ता कशाचं म्हणजे आता पीओपीचं झालंच. मग दुसरी तयारी कसली होती? माती आणि पेपरची तयारी होती का? सगळी तयारी होती. इको फ्रेंडली म्हटल्यावर बघ आपला हा बिझनेस आहे सगळ्याची. आणि हे जे अगदीच रिस्ट्रिक्शन आलं असतं, कोणीच केलं नसतं का, सगळ्यांनाच करणं भाग आहे. असं आहे ना. एवढी मोठी माणसं लढत आहेत त्याच्यामध्ये म्हटल्यानंतर. आणि मला खरं सांगायचं तर मला इच्छा नव्हती या लढ्यामध्ये सहभागी होण्याची, पण मी विरोधात पण नव्हते. मी माझं बघत होते. पण तसं दिसत नव्हतं ना. कशाला दिसायला पाहिजे? मला काही कोणाला दाखवण्याची आवश्यकता नाही. म्हणजे मला बाबा मी काय करते वगैरे असं काही हे नाही. ते प्रत्येकाचा दृष्टिकोन आहे, जसा त्याने विचार करावा तसं त्याने घ्यावं. मग आता पुढे काय? आता म्हणजे आताचा पण जो निर्णय आलाय ना, तो ह्या वर्षीचा गणेशोत्सव आणि मागीचा गणेशोत्सव पर्यंतच मर्यादित आहे. हो का? पुढच्या वर्षी परत तेच होतंय. कोर्टाने स्पष्ट सांगितलं की ह्या वर्षीचा मागे पुरतच हे आहे. जसं गव्हर्नमेंट चालेल, जसं सांगणार तसं करायचंच आहे. आपण कोणी शहाणे नाही. गव्हर्नमेंटच्या पुढे आपण जाऊ नाही शकत. रिस्ट्रिक्शन टाकणारे तेच आहेत, काढणारेही तेच आहेत. त्यांचे काही प्रोटोकॉल्स असतील त्याप्रमाणे ते रिस्ट्रिक्शन टाकणार आणि नंतर ते काढतीलही. खूप मोठ्या टेक्निकल गोष्टी आहेत ह्या त्यांच्या, म्हणजे गव्हर्नमेंटच्या आहेत. आपण त्याच्यात खूप छोटी माणसं, त्याच्यात आपण बोलायचं नाही. काय ते सांगतील तसं करायचं. आता येऊया परत मागीवर. एक किस्सा मला आठवतोय मागेला की तुमचा बॅनर होता बट तुम्ही नव्हता. हो, म्हणजे एकाने टाकलेला. त्याला असं झालं की कोणी उठून स्टुडिओचा बॅनर लावून आपले वेगळे, म्हणजे तो पर्सनच वेगळा होता.
त्याने बिंदास स्टुडिओचा बॅनर लावला आणि मला ही गोष्ट कळाली. म्हटलं अरे स्टुडिओ काय एवढा रस्त्यावर नाही पडला, उठून तू 4 शेड पापण्यांची काढली नाहीस म्हणजे काय स्टुडिओ तुझ्या नावावर नाही केला. म्हणजे बॅनर बिनर टाकायचे नाही. मी एवढं कोणाला आत शिरायला देत नाही, एवढं कोणी स्टुडिओत शिरायचं पण नाही, कारण मी त्या बाबतीमध्ये खूप स्ट्रिक्ट आहे. असं आहे. म्हणून मग मी त्या गोष्टीवरती ॲक्शन घेतली होती. स्टुडिओवरती सर्रास बॅनर लावायला काय तुमच्या बापाचा आहे स्टुडिओ? माझ्या बापाचा आहे. मी बघेन काय करायचं ते. तुम्ही नाही सर्रास उठून बॅनर लावायचे. हातात ब्रश घेतला आणि 2 स्ट्रोक फिरवले म्हणजे तुम्ही दुनियेचे शाणे नाही झालात. ते 75हून अधिक वर्ष माझ्या 3 पिढ्यांनी 2 पिढ्यांनी मागच्या घातलेली आहे. मीही आज 3री पिढी म्हणून स्ट्रगल करते. हे खाऊ नाही आहे. तुम्हाला काय तिथे उंगल्या करायला, मंडळांना कान भरायला, बदनाम्या करायला. इथे कोणाचा काय पैसा जात नाही. ते करून फक्त हसणारेच आहेत. कळालं का? म्हणजे बाकी त्यावर ह्यांना काही येत नाही. म्हणजे बायकी चाळ असं. त्यापेक्षा मला असं वाटतं जास्त इनपुट गणपतीत देणं जास्त योग्य आहे. एकाच व्यक्तीवरती पर्सनली कॉन्सन्ट्रेट करणं मला योग्य नाही वाटत. थोडं अशिक्षितपणाची लक्षणं आहे. म्हणून मला असं वाटतं ह्या टप्प्यात मी नाही आहे. मला बरं वाटतं. मला एक आता तुमच्याबद्दल एक फरक सांगा. म्हणजे आम्ही एक फरक जाणवलाय 2020, 21, 22 पर्यंत काही पोस्ट तुमची असायच्या. हो. हळूहळू ते पोस्ट कमी झाल्या. मूड, इच्छा, मी अशीच आहे. माझा स्वभाव आहे. त्या व्यतिरिक्त उत्तर काय देऊ? स्वभाव माझा असाच आहे. पण मध्ये माणसं पण चेंज झाली. म्हणजे 20-21 ला वेगळी माणसं होती, 22 ला होणार ना बदल. आपण कोणाला धरून नाही ठेवू शकत. प्रत्येकाला प्रोग्रेस करण्याचा अधिकार आहे. आणि ह्या आधी पप्पांच्या काळातही तसं झालेलं आहे. करू दे, चांगलं करतोय आणि वाईट काहीच नाही, छान आहे. ह्याच्यामध्ये गुरु म्हणून माझ्याच वडिलांचं नाव आहे, खातूंचंच नाव आहे. खातूंचं नाव कुठे जात नाही. आणि त्यांच्या पुढे 2 पावलं काय, मला असं वाटतं 2 इंचही कोण नाही जाऊ शकत. इतकं काम विजय खातूंनी केलं आहे. म्हणजे प्रूव्ह करण्यासाठी अजून खूप घोडदौड आहे सगळ्यांसाठी. आणि आत्ता तर कॉम्पिटिशनचा जमाना आहे. म्हणजे बऱ्यापैकी स्पेशली कॉन्सेप्ट म्हणा, कारण सगळंच झालंय ना करून. बऱ्याच मूर्तिकारांनी सगळेच कॉन्सेप्ट केलेले आहेत. आपण काय देणार नवीन? ह्याच्यातच डोकं जातं असं आहे. म्हणजे माझ्याकडे जरी 5 असले तरी पण त्या ह्याच्यात पण आपल्याला तो विचार करावा लागतो असं. आता नियम तर आले बट मंडळी गेली. हे कसे बघतात? गेली कसं म्हणतात, म्हणजे सर्रास लोक हे वाक्य वापरतात. आपण सोडली काही मंडळ यावर्षी. पण मग अशी पण मंडळ सोडली की जे खातूंच्याच नावावर होती. म्हणजे बोलतात ना एक विजय खातू आणि ते मंडळ. कसं काही गोष्टी मला खटकल्या. म्हणजे वसईचा महाराजाचं म्हटलं तर बिचारं ते मंडळ खूपच चांगलं आहे. अवनीश मिश्रा अध्यक्ष वगैरे खूप चांगले. मी यावर्षी एक खूप बोल्ड डिसिजन घेतला की जे जागा देतील त्यांच्या जागेवरती मी गणपती करणार. एक्सपेरिमेंट करायचा होता. कॉस्टिंग वाईज मला किती परवडतं. आणि म्हणजे आपण दुसऱ्यांच्या जागेवर म्हणजे मंडळाच्या जागेवर आपल्याला इकॉनॉमिकली काय प्रॉफिट होऊ शकतं काय हे पाहण्यासाठी मी हा डिसिजन घेतला. मला वसईवाले जागाही द्यायला तयार होते, पण काय माहिती काही गोष्टींसाठी मी त्यांना नकार दिला. मंडळ खूप चांगलं आहे, ते सोडण्यासारखं मंडळ नाही, पण मला त्यांना सोडावं लागलं. खूप चांगला रॅपो आहे आमचा. आणि बाकी गेले त्यांचं अवनीश मिश्रा वगैरे खूप चांगली माणसं आहेत. आणि बाकी मी ॲक्च्युली मला संपर्क करण्यात आला बऱ्यापैकी, पण मी त्यांना रिस्पॉन्स नाही दिला, कारण काही गोष्टी माझ्या डोक्यात होत्या ज्या मला पटल्या नव्हत्या. आणि त्यामुळे मग मी फोन नाही उचलले. किंवा सांगू शकता की काही नाही पटलं? नाही, हा कसं माहिती आहे, एका मंडळाची एक गरिमा असते, एक वलय, खूप मोठं मंडळ आहे. तर मला हे योग्य नाही वाटत की आपण असं काही कोणाबद्दल बोलावं. एक आमचं रिलेशन आहे त्या मंडळात. आजही माझे हितचिंतक आहेत, माझे खूप चांगले वडिलांचे मित्र आहेत. आणि माझा आजही त्या चिंतामणीवरती, म्हणजे आता नावच घेऊया, जीव आहे. त्या गणपतीवरती अजूनही जीव आहे. आणि नक्कीच त्या मंडळाचं उत्तरोत्तर प्रगती होतेच आहे आणि अजूनही होत जावी. फक्त एवढंच की 40 वर्ष खूप मोठा स्पॅन झाला. ह्यापुढे ती 40 वर्ष कंटिन्यू कोणाच्या नावावर होणं शक्य नाही. म्हणजे जेवढी 40 वर्ष 38 ते 40 वर्ष जी काय आपण खातून केली ती कंटिन्यू कोण करणार नाही. तर तो किताब आपल्याकडे आहे. आणि कधी कधी असं होतं की मी
काय पण कंटिन्युएशन मध्ये आता बस झालं. म्हणजे मला असं वाटत होतं की 100रीलाच मी हा स्टँड घ्यायला हवा होता, पण मग तो कंटिन्यू केला गेला. असं तर काही गोष्टींमुळे मी ते सोडलं, पण मंडळ चांगलं आहे असं काही नाही. काही गोष्टी जरा मला खटकल्या. आता मला एक सांगा ना, आता एक दोन तुमचं हे जाणवलं, फरक जाणवला. हां. चंदनवाडीसाठी तुम्ही जेवढे म्हणजे बोलतात ना आता हं. दुःखी झालात किंवा दाखवलं हो. तसं, मग तसं चिंतामणीला का नाही दिसलं माझी ते? मनाची तयारी होती सोडण्याची. म्हणजे वर्ष 2 वर्ष माझी मनाची तयारी होती. कारण का एक मंडळाची हालचाल पण मला बाहेर कुठे ना कुठे दिसत होती. आणि मग ते आपलं मन मरून जातं ना थोडंसं. असं ते झालं. म्हणजे म्हटलं की नाही, आपण इनपुट देण्यात काही पॉईंट नाही. थोडंसं म्हणून मग मी थोडंसं स्वतःलाच हे केलं. पण चंदनवाडीच्या वेळेला खरंच मला मनापासून दुःख झालं. म्हणजे ते वेगळंच आहे ना. मला आठवतं अजूनही डोळ्यासमोर तो गणपती. मी लहानपणी जायचे, ते मँगोलाच्या बॉटल्स मागवायचे काका वगैरे, ते कुल्फी, कसाटा आईस्क्रीम वगैरे हे सगळं प्रसाद त्यांचा असायचा. हे आजकालच्या मुलांना काय माहिती आहे, फक्त ते शर्यतीत ते गणपती ओढायच्या ह्याच्यात ते सगळं नाटकं चालू आहे. पण हे त्यावेळेची मजा वेगळी होती. तो एक माझा बॉन्ड आहे, हा कोणाचा नाही बनू शकत. जरी मी मूर्तिकाराची मुलगी असे तरी पण मी ते लहानपणी पाहिलं आहे, ती मजा. आणि अजूनही आहे ती. मला असं वाटतं सेम कंटिन्युएशनमध्ये ते तसंच डेकोरेशन वगैरे आहे. चंदनवाडी वेगळाच गणपती, वेगळंच ते अजूनही मंडळ आहे. पण इतर दुसऱ्या मंडळाचं म्हणाल तर काही गोष्टी खटकल्या. म्हणजे मला दुःख झालं की आपण मनापासून करायला जातो, पण समोरनं तेवढं आपल्याला अप्रिसिएशन मिळत पण नाही. मग तुम्ही म्हणजे आता तुमच्या ह्याच्यावर पण आम्ही बघितलं, म्हणजे अगदी पहिल्यांदा असं झालं की आगमनाला एक वेगळी प्रभावी गेली, मंडपात हो. वेगळी प्रभावी गेली. मग ते त्यावेळेलाच तुमच्याकडून काय चुकलेलं मग त्याच्यात? प्रत्येक वेळेला मूर्तिकाराकडून चुकतं असं नाही. मला असं वाटतं थोडंसं बजेट पण बघायला पाहिजे. म्हणजे आपण अपेक्षा करतच जातो आणि आपण देणाऱ्या आपल्या चेककडे आपलं लक्षच नसतं. एवढं नाही, आपण तरीही लोखंडाला खूप पैसे जातात. प्रत्येक पर कॅरेक्टर मागे कमीत कमी 15,000 ते 20,000 कास्टिंग, जॉईनिंग, फिनिशिंग असं असतं. तर त्यांना कॅरेक्टर पण हवे, सगळंच हवं. अशा सगळ्या गोष्टी आहेत. किती हा पैसा जवळजवळ मजुरीलाच 80,000 ते 90,000 जाणार. आणि मग त्याच्यानंतर आपण अपेक्षा उंचवून आपण त्या पूर्ण नाही करू शकत. मी म्हटलं ना की जर तुम्ही मानधन देताय तर अपेक्षा करू नका. आणि जर अपेक्षा करताय तर किंमत द्या, मानधन देऊ नका. मी करू शकत नाही का? मी पण मागवू शकते प्रबळ. मला काय आता ताडदेवसाठी पण मागवते सगळं. सफिशियंट अमाऊंट देतात ना मला मंडळं. मी खुश आहे त्याच्यामध्ये आणि मी त्यांना ते देते सुद्धा, जे त्यांना लागतंय व्यवस्थित. आता तुम्ही ताडदेव निघताना बघाल त्या काय रबराच्या ज्या काही गोष्टी आहेत तर त्यांना लागतीलच. असं आहे. त्याच्यात आपण कंजूसपणा नाही. काही गोष्टी काय असतात, खटकतात आपल्याला, आपण करायला जातो आणि आपल्याला तेवढं म्हणजे म्हणतात ना, समोरनं आपण जीव लावतो पण समोरनं तेवढं नसतं. आणि काही मंडळ अशी आहेत की गणपती घेऊन गेली तर ती मागे वळून बघत नाही. अगदी चेकसाठी डिसेंबर उजाडतो मोठ्यातली मोठी मंडळ. मी थोडंसं एक नाव घेऊनच बोलतो. मग तुम्ही हां. तन्वीरला ओळखत होता का? नाही, तन्वीरचं माझं ओळख नाही. सूरजची आणि माझी ओळख असं. पण शेवटी प्रश्न पैशावरच आहे ना. मी खिशातले का घालू आणि किती घालू? घालतच होते. त्याचा काही हिशोब नाही. म्हणजे मला असं वाटतं ना, माझं काय ते दान करतो ना, त्याच्यात नाव असलं पाहिजे. त्यामुळे काय करतो, वर्गणी देणगी असं त्याच्यात नाव असलं पाहिजे. पण ते आपण कधी बोलत नाही, आपण मनापासून करतो. पण कधी कधी खूपच नाही ना खिस्सा आपल्याला कापायला शक्य. त्याच्यामुळे नाही पॉसिबल. आणि कुठेतरी मी स्वतःला थांबवलं. म्हटलं बस. काय होतं मग ते समोरनं ते लाड खूप होत चाललेत, अपेक्षा वाढत चालल्यात आणि ते मी नाही झेपवू शकत. बाकी कोणालाही झेपवू दे. 40 वर्षाचा स्पॅन खूप मोठा होता आणि 100रीला सोडणं खरं गरजेचं होतं. पण मी ते नाही सोडलं. मला माझी चूक वाटते. आणि आता पुढे काय, मग मला बाकी गणपतीमध्ये काम करायला मुभा आहे. कोण असं म्हणणार नाही ताडदेवकडेच जास्त लक्ष देते. नाही, पण मग टोमणा पण नाही सोडला. मध्ये आम्ही एक पोस्ट पण बघितलेली, हां. जशी ते काय इच्छा. असं, ते काय पर्सनल लेवलला काही ना काहीतरी चालूच असतं. जशी चीलची इच्छा ही खरंच देवाची इच्छा असते ना, तोच बुद्धी देतो. असं आपला एक टाइम स्पॅन असतो. तोपर्यंतच आपण देवाला घडवू शकतो. लोक आजकाल त्याला वस्तू समजतात, एक प्रॉडक्ट. असं नाही आहे.
त्या जागेचं महत्त्व आहे, जागेवाल्याचं महत्त्व आहे, जिथे तो गणपती बसतो. खूप म्हणजे मोठं महात्म्य आहे त्या जागेला सुद्धा. आणि तो खरं चिंतामणी ऐकतो असं मला वाटतं. आणि आजही मला ते मंडळ तेवढंच प्रिय आहे. माझी चांगली हितचिंतक आहेत त्या मंडळात. चांगली माणसं आहेत, बाबांचे सिद्धेशचं मित्र आहेत. ऐकलं असं समजू शकतो. हां, सिद्धेशचं ऐकलं असं समजू शकतो चिंतामणी ते. सिद्धेशचा हां, का नाही? तो बिझनेसमॅन आहे ना, प्युअर बिझनेसमॅन. म्हणजे त्याला तर मंडळं कुठली नको आहेत, सगळीच मंडळं त्याला हवी आहेत, असं आहे. म्हणून तो पण यावर्षी कमीच करतोय. तो कमी करतो हा त्याचा प्रश्न आहे. त्याला काही अनुभव आले असतील. त्याला काय मंडळं माहिती नव्हती का? तोच तर मला मंडळांबद्दल सांगायचा. ताई ही मंडळं अशी आहेत, ताई ही मंडळं तशी आहेत. ही जी ओळख त्याने मंडळांची करून दिली, हे असं असतं, तसं असतं. आपल्याला आपली कातडी आहे ना, गेंड्यासारखी ठेवायला लागते. तू सॉफ्ट राहून तू चालणार नाही. म्हणजे हे त्याच्याकडनं काही गोष्टी शिकल्या. कारण तो बाबांच्या शिक्षणाखाली होता ना बरीच वर्ष. मी तर काय तेव्हा नवखीच होते. आणि हे मला नंतर एक्सपिरियन्स यायला लागले. म्हटलं बरं आहे. आणि काही मंडळांना म्हणजे आता जी त्याच्याकडे गेली, म्हणजे माझं वसईचा महाराजा सोडून खूप चांगलं मंडळ आहे बिचारा खरंच. पण इतर आता जे गेले, त्यांना जे अपेक्षा ज्या आहेत ना, त्यांना मापात ठेवण्याचं काम सिद्धेश नक्कीच करेल. म्हणजे त्याने ते करावं, करणार तो. हुशार आहे तो खूप डोक्याने. आणि त्या गणपतीला त्या नावाप्रमाणे न्याय पण तो चांगला देईल. आणि सफिशियंट. आणि ते एक त्याला आहे ती ट्रिक, तो नॉलेजेबल आहे. म्हणजे मला असं वाटतं मूर्ती करण्यापेक्षा मंडळांना कसं हँडल करायचं हे त्याला जास्त चांगलं जमतं. मंडळांना मापात कसं ठेवायचं हे त्याला जमतं. आणि त्याने तो ते करणार योग्य. या वर्षी नाही, पुढच्या वर्षी नाही, पण तो करणार. खूप हुशार आहे. मला असं कधी वाटलं नाही का की सिद्धेश परत यावा? नाही, त्याने त्याचं करावं ना. का म्हणजे मला दुःख झालं. आमचा एक रॅपो होता ना, म्हणजे 17, 18, 19 छान आमचा रॅपो होता. आम्ही एकत्र काम करायचो. पण मग मला आपण एकत्र काम करणं वेगळं आणि त्याने त्याचं करिअर पुढे घडवणं तेवढंच इम्पॉर्टंट आहे. त्याचं वय काय, लग्न झालं आहे, आता त्याला एक मूल आहे म्हटल्यानंतर प्रत्येकाने आपापल्या करिअरचा विचार करावा. आणि मला असं वाटतं की योग्य झालं त्यांनी. एका मोमेंटला माझी साथ सोडली, मी धडपडले 22, 21, 21, 22. पण मी आता स्वतःहून उभी राहायला शिकले. भले कमी क्वांटिटी, पण मी ते शिकले. आता काय नाही, 5 तर 5 मी मग परफेक्ट हा मला देऊ आता शकते. सांगा ना, आता एवढा फरक कसा फ्रॉम काजवा तू एवढं गोड? काय मला कळलं नाही. फ्रॉम काजवा म्हणजे जे काजवा हे सगळे ती पोस्ट होती त्यावेळेला कुठला काजवा आणि कसलं काय? 2020ला 21ला जे पोस्ट पडत होत्या. कुठल्या पोस्ट? नाही, मला असं वाटतं खूप पर्सनली जाण्यात काही पॉईंट नाही आहे ह्याच्यामध्ये. कारण प्रत्येकाचं काही ना काहीतरी असतं. असे आपण एक माणूस म्हणून किंवा एक मूर्तिकार म्हणून बघितलं पाहिजे. आपण अप्रिशिएट करणं जास्त गरजेचं आहे. मला काही येत नसताना जो मी कांदिवली केला, मला काही येत नसताना आता जो ताडदेव बाहेर पडेल, जे म्हणतात ना की काय मूर्तिकार आहे का? मूर्तिकार नाही, पण मूर्त्या घ्यायला मंडळं माझ्याकडे येतात ना. अजून काय हवंय मला? माझा बिझनेस मी बघते. म्हणणाऱ्यांनी म्हणत राहा. आजही त्या चेहऱ्याच्या कॉप्या निघतायत असं. आणि मग काही तुम्हाला असं गोष्टी कधी वाटलं नाही का की हे आता कुठेतरी सेम कॉपीज थांबवायला? काय म्हणजे थांबवायचं म्हणजे काय? चेहरा नाही. म्हणजे आता कसं झालं माहिती, आता आमचा एक बागवेंचा पण ज्या वेळेला इंटरव्ह्यू झालेला ना, बागवेंना पण मी तेच बोललो. 2015 पर्यंत आपण गेलो ना, एक माटोकरांचा चेहरा होता, राजन जाडचा चेहरा होता, बागवेन काकांचा चेहरा होता, सतीशचा एक वेगळा चेहरा. आता कसं झालं की सगळ्यांचे ते एकसारखेच चेहरे झाले आहेत मार्केटमध्ये. आता कसं, हे मंडळांची डिमांड आहे. आपण कोण आहे चेहऱ्याचं हे करणारे? मंडळांना जे पाहिजे तेच देणार ना आपण. जे मंडळ मागणार आपल्याला पण एक आपल्याकडून. वेगळी ओळख पण अशी आता राजन जाडची कशी एक वेगळीच ओळख पण आहे. मंडळांनाच मग आपली पण ही ओळख आहे. आम्ही तेच बोलतोय ना. हां, आपली पण ही ओळख हा आहे ना. मग त्याच्यात मी का चेंज करावे? नाही म्हणजे तुम्ही चेंज करावं बोलतच नाहीये, बट आता सगळे ते सेम झालेत ना, ते तुम्हाला वाटत नाही का की नाही, त्यांनी चेंज प्रत्येक जण करावं? जी त्याची आवड आहे त्याप्रमाणे माणूस फॉलो करतो. आणि करू देत ना. मला असं वाटतं त्याच्यात काही गैर नाही आहे. आणि राहिला सिद्धेशचा प्रश्न, ते काय विचारलं मला समजलं नाही. ते काजवा वगैरे काय? हा म्हणजे त्यावेळेला ते एक पोस्ट होती ना, नवखे काजवे हे झाले रात्री ते. अच्छा अच्छा, असं काही होतं का? म्हणजे मला कल्पना नाही. असेल, रागाच्या भरात मला तेवढा बोलण्याचा अधिकार नक्कीच आहे.
कारण का आपण ज्याच्यावर ते डिपेंड असतो आणि ती व्यक्ती जेव्हा अचानक म्हणजे आपल्या ध्यानीमानी नसताना जाते त्यावेळेला आपल्याला नक्कीच दुःख होते. माणसाची प्रतिक्रिया आहे आणि ती देण्याचा मला त्याला अधिकार आहे. मी त्याला बोलू शकते, एवढा अधिकार आहे असं आहे. त्यामुळे हे आमचं पर्सनल आहे. मला असं वाटतं ह्याच काही गोष्टी बाहेरचे खूप उचलून धरतात आणि अननेसेसरी ते सिद्धेश आणि रेश्माताई रायवली वगैरे ते असं क्रिएट करतात. असं काही नाही ना, त्याच्या मनात तुम्ही पर्सनली विचारलं तर तेही नसेल आणि माझ्याही मनात असं काही नाही. अननेसेसरी त्यांना मजा येते ते खेळवायला, कॉन्ट्रोवर्सी अननेसेसरी. मला असं वाटतं एवढ्या पर्सनली अनपडसारखं डीपली लेवलला जाण्यात काही अर्थ नाही, गरजही नाही. आमचं आमचं बघून घेऊ. छान चाललंय, दोघांचं आपापल्या ठिकाणी छान चाललंय. मग कधी युती? युतीची काय आवश्यकता? तो त्याच्या ठिकाणी खुश आहे, मी माझ्या ठिकाणी खुश आहे. मी माझं चालायला शिकले, त्याचा त्याचा घडतोय. मग समजा फक्त समजा अशी कधी वेळ आली की तुम्हाला परेल वर्कशॉपमध्ये यायचं आहे, तिथे तो आहे, तर याल का? नाही, मला यायचं नाहीये परेलला. इट्स लाईक थोडंसं वेगळं परेलचं आहे ते वाईब, मला नाही जमत आणि ते कॉस्टिंग आता नाही जमत. मला वेगळं राहायचं आहे, मला कोणाबरोबर नाही करायचं. माझा स्वभाव आहे तिरसट आहे जरा, मी कोणाबरोबर जमून नाही घेऊ शकत. मी कसा बकरी अड्डा का चूज केला, म्हणजे मला वेगळंच राहायचं आहे. मला माझं, कारण मी शेवटी खातू आहे. मी नाही, मला नाही, मी भांडणं करेन किंवा मग माझा स्वभाव जरा विचित्र आहे, मला कोणावर नाही जमत. मी कमी गणपती करेन पण मग मी माझं वेगळं असं, मला ते माझ्या स्वभावात नाही पडत. आणि जागेच्या कॉस्टिंग काय आहेत, भविष्याचा विचार काय, आत्ताच एवढ्या कॉस्टिंग आहेत, भविष्यात तू काय जागेचा विचार कर. माझा पुढचा प्रश्न तोच होता की काही वेळा असं होतं की जागेची कॉस्टिंग तेवढी गरज पण नसते, त्याच्यापेक्षा 1-2-3 पट जास्त आपण आता कॉस्टिंग देतोय त्या जागेला. हो, काय माहिती ते कसं परवडत असेल. परवडण्यासारखी निश्चित ती गोष्ट नाही, कारण मुंबईची मंडळं नाव देतात, पैसा नाही देत. बाहेरगावच्या मंडळांकडे हौस आहे, पैसा आहे, व्यवहार चांगला आहे, त्यामुळे ती हवीशी वाटतात. सुरत, कोल्हापूर, सातारा, सांगली. मुंबईची सोडून, मुंबईची फक्त आपल्याला समजून घ्या ह्या वाक्याच्या पुढे जात नाही. त्या वाक्याची इतकी भीती वाटते आता, समजून घेणंच नको, नकाच. म्हणजे एकमेकांना समजून घेऊ नका, येऊच नका त्यापेक्षा. म्हणजे मी तर असं म्हणेन, एक वेळ तो धंदा गणपतीचा आपण न केलेला बरा, पण ते हे पैशाचा स्ट्रेस नाही, कारागिरांचे पैसे रखडणं, नाव खराब होणं, हे काय खाऊ वाटतो का मंडळांना? उशिरा पेमेंट करतात, ही सोपी गोष्ट नाही आहे. त्यांना काय गणपती घेऊन झाल्यावर मागे वळून बघत नाही, पैसे अडकवतात, देत नाहीत. म्हणजे सोपी गोष्ट नाही आहे ना, आणि त्यात सफिशियंट अमाऊंट पण नाही. नावासाठी उगाच वेडेचाळे पण करायचे, म्हणजे आपल्या खिशातले पैसे घालायचे, याला काही आत्ताच्या याच्यात तर काही अर्थच नाही. असे कर्जबाजारी होण्यात काही अर्थ नाही. थोडक्यात काम करा, आपल्याला एक समाधान मिळतं कामाचं, व्यवस्थित प्रॉफिट मिळतं आणि आपण शांत झोप घरी घेऊ शकतो. 26 काय प्लॅनिंग असेल? 26चं मी तेच म्हटलं ना, 26 म्हणजे 25 पासून पुढे जागा जर मला व्यवस्थित मिळते तर मी क्वांटिटीमध्ये. मग ती जागा का सोडली बकरी अड्ड्याची? नाही, मी म्हटलं ना, यावर्षी मला मंडळांच्या जागेवर करायचं, इकॉनॉमिकल पार्ट बघण्यासाठी की माझे किती पैसे वाचतात, किंवा कारण तिथे पण मला थोडंसं म्हणजे म्हणतात ना, माझं इकॉनॉमी जमतच नव्हती. म्हणजे मंडपाचं भाडं म्हणा किंवा काय, ह्या सगळ्या गोष्टी सफिशियंट होत नव्हत्या. म्हणून मी हा जरा बोल्ड डिसिजन घ्यायचा प्रयत्न केला, कारण बिझनेस आपणच डिसिजन घ्यायचे. लोकांवरती लोक काही बोलतील, आपल्याला खायला घालायला येणार नाही ना, ते कारागिरांचे कोण पगार देणार आहे, हिशोब आपल्यालाच करायचा आहे. म्हणून मी तो मला अजून एक सांगा ना की त्यावेळेला गेट का लागला स्टुडिओवर? अरे किती ती गर्दी, म्हणजे लावणं भाग होतं, काही मंडळांच्या रिक्वायरमेंट्स तशा होत्या, आणि व्यवस्थित कारागिरांना काम करता यावं, झोपता यावं. कधी येणार, म्हणजे कधी बाहेर बाईक लागायच्या रस्त्यावरती मंडळ, आणि कधी मग येणार बघणार, आणि ते योग्य नाही ना, फोटो वगैरे काढणार, नेकेड बॉडी असायच्या. तर मला सांगा ना की जे जुने मंडळ गेली आहेत त्याच्यामधला एक कुठलं तरी मंडळ तुम्हाला असं वाटतं का की ते परत यावं? बघ, मी सोडलेल्यापैकी तर मी विचार करणार नाही, कारण ती आपण सोडलीच का, तर परत येण्यासाठी मी सोडलेली नाही. तेच ते आता मोठं मंडळ जे आता मी सोडलं, तर त्यांचा विषय राहू दे. पण जे स्वतःहून गेली त्यापैकी नक्कीच मला असं वाटतं चंदनवाडी, कारण का तेच जे कोऑर्डिनेशन
साबळेंचं असायचं मंडळाचं स्टुडिओशी पप्पा नसताना. हम्म. आताही आहे सिद्धेशी. मला असं वाटतं तो एक सपोर्टिव्ह मंडळ आहे, म्हणजे वेगळंच मंडळ आहे. त्यांच्या काही म्हणजे उणीवच नाही त्या मंडळामध्ये कसलीच. आणि प्युअर क्रिएटिव्हिटी सगळ्याच बाबतीत, छोट्या कॅरेक्टरपासून छोट्यातल्या छोट्या गोष्टीपासून तो चेहरा आणि एक नातेसंबंध, एक इमोशनल अटॅचमेंट वडिलांची. आणि त्यांच्यासाठी म्हणून मला ते मंडळ परत आलं तर हरकत नाही. मी खूप खुश आहे. आता म्हणजे एक सहज मला सांगा, हां. तुमचा चंदनवाडी कसा असेल? जसं मंडळाला अपेक्षित, म्हणजे हम्म. त्यावेळेला 22ला कसं आपण अशिक्षित ह्या क्षेत्रात, आता तसं नाही. आता टेक्निकल गोष्टी पण आहेत, टीम पण आहे, सगळ्याच गोष्टी. नक्कीच लवकर एक्झिट चंदनवाडीने तुझं घेतल्यामुळे त्यावेळेला काही कोऑर्डिनेशन नाही झालेलं का नाही मंडळाचं? झालं ना. पण नक्कीच मी सांगते ना, ते वर्ष हम्म. नव्हतंच चांगलं. कुठलंच माझ्याकडे कारागिरांपासून सगळं काहीच व्यवस्थित नव्हतं. आत्ता आपण टीम बनवल्या ना 23 पासून. असं 22 हे वर्षच गाळून टाकायचं, म्हणजे त्याच्यामध्ये तर काही अक्कल ही नव्हतीच माझ्याकडे. असं आता आपण शिकलो. आता माहिती आहे मंडळाला काय अपेक्षित असतं आणि आपल्याला काय द्यायचं आहे, मग कसं आहे. आता जे मंडळ बनवतायत ना, ते कसे मोस्टली तरी सिंहासनावर आहे. हां. आणि चंदनवाडीचा हा फुल क्रिएटिव्हिटीचा जॉब आहे, बॅलन्सिंगचा जॉब आहे. तर हो. त्याच्यासाठी रेडी आहात का मग? का नाही असणार ना. आता बरीच वर्ष मला असं वाटतं चंदनवाडी बॅलन्सिंग म्हणजे उभा गणपती असतो. 17लाच आपण तो हंसावरती हम्म. बसवला. मला असं वाटतं ते उभा आता गणपती कंटाळला. एक थोडंसं त्याने बसलेल्या पोजमध्ये असं काहीतरी द्यावं. थोडंसं क्रिएटिव्ह वाटेल ते अजून छान, म्हणजे असं मला माझं पण वाटतं. झालेलं की त्यावेळेला आता तुम्हीच जो बोलले 17चा, त्याची रिदम मस्त होती. म्हणजे ती वीणा पकडून जो हां हां. कैची गेलेली, किंवा अगदी त्यांचा तो जुना सिंहावरचा गणपती असेल, नंदीवरचा गणपती असेल, त्यांचे बसलेले पण खूप चांगले गणपती झालेले हो हो त्या मंडळाचे. हो. आणि खरंच छान होतील. म्हणजे त्यांना मला वाटतं घोड्यावर करायचं आहे, हत्तीवर असं हम्म. काहीतरी आहे. मला तर फारसं तितकं आठवत नाही. तर तसं त्यांनी ते करावं. चंदनवाडी खूप छान गणपती घडेल. म्हणजे मंडळ स्पेशली मंडळ हुशार आहे, सपोर्टिव्ह आहे. म्हणजे असं मंडळ मिळणं मुश्किल आहे. तर भाई सांगा ना, म्हणजे आता चिंतामणी तर सिद्धेश करतोच आहे, हम्म. पण तुमच्या काही मनात होता का की चिंतामणी हेनी हेनी करावा असं? म्हणजे समजा खातू नाही करत तर मग अं, त्या एरियामध्ये म्हणण्यापेक्षा अखंड विश्वात खातूंसारखंच वजन असलेलं प्रसिद्ध आडनाव म्हणजे कांबळी. हम्म. तर कांबळी आडनावाला एक वजन आहे. हम्म. त्यांनी चिंतामणी घडवावा संतोष दादांनी. हम्म. ह्याचं कारण असं, कारण का जर चिंतामणीची स्वतःची डाय बनते, स्वतःचा एक सेपरेट चेहरा आणि त्यांची बॉडी जर बनते, तर भविष्यामध्ये नक्कीच संतोष दादाने तो गणपती घडवावा. तो न्याय देईल त्या गणपतीला, कारण त्यांना ते तसं अपेक्षित आहे. त्यांचे ते रांगेमुळे 2 पाय खाली आणि एक सोफिस्टिकेटेड प्रभावळ, त्यांना जसं तो तसं देतो काम छान. आणि एक नावाला वजन आहे, आडनावाला एक खूप मोठं वजन आहे. ते कॉम्बिनेशन जे होईल चिंचपोकीचा चिंतामणी आणि संतोष कांबळी, हे म्हणजे अफाट असेल. म्हणजे अगदी मी तर म्हणते आगमनाची तर गरजच नाही, असंच ते मंडळ हेवायर होऊन जाईल एकदम. इतकं छान ते कॉम्बिनेशन असेल भविष्यात. आणि जशी आपण 40 वर्ष खातूंनी कंटिन्यू केली, तसं पुढे खूप वर्ष कंटिन्यू करण्याची जी कपॅसिटी आहे ती कांबळींमध्ये आहे. म्हणजे मला असं वाटतं ते कुठेही, म्हणजे म्हणतात ना आपण जे एक विश्वास की कंटिन्युटी काही मंडळाला हवी असते मूर्तिकारांची, मला असं वाटतं ते कांबळी देऊ शकतात संतोष दादा. आणि डाय नक्कीच त्यांची वेगळी असावी, चेहऱ्याची म्हणा किंवा काय त्यांची वेगळी ओळख चिंतामणीची. संतोष दादा खूप छान त्याला न्याय देईल. काम पण त्याचं चांगलं आहे आणि ते एरियातलंच मंडळ आहे, त्यांना माहिती आहे. आपण जरी पाहिलं नसेल तरी त्यांना माहिती आहे ना की मंडळाला काय अपेक्षित असतं किंवा काय नाही. हे संतोष दादाला ऑलरेडी माहिती. खूप मोठ्या आडनावाची जी म्हणतात ना एक अटॅच होईल त्या मंडळाला, जसं खातू होते तसं कांबळी, एक वजन तयार होते. शेवटी आडनावाला एक वजन आहे कांबळींचं. म्हणजे आता तुमच्या दृष्टिकोनाने चिंतामणी कांबळी चंदनवाडी स्टुडिओ. माझी इच्छा आहे. मी म्हटलं सिद्धेश चंदनवाडी उत्तमच करतोय.
म्हणजे आत्ताच्या घडीला चंदनवाडी जर कोण करतोय किंवा करावा तर सिद्धेशने करावा, कारण तो छान करतोय ना. पेंटिंग शेडिंग छान करतोय, त्याचे प्रयत्न पण चांगले चालू आहेत. तर आता मला असं वाटत नाही चंदनवाडीला सिद्धेशशिवाय कोण न्याय देईल चांगला. आणि माझी इच्छा म्हणून मी म्हटलं की मीच काही असं नाही, जर पुढे मागे कुठलं मंडळ रिटर्न यावं तर चंदनवाडी अशी माझी इच्छा. पण जो आत्ताच्या घडीला जो न्याय देतोय चंदनवाडीला तो सिद्धेश. तुम्हाला एक सांगा ना, की आता नवीन मूर्तिकाराला मग तुम्ही काय सांगाल? जे आता अपकमिंग या फील्डमध्ये येत आहेत. अपकमिंग म्हणजे काय, मुंबईला एक वेगळा पॅटर्न आहे आपला पेंटिंगचा, तो आत्मसात करावा छान. आणि व्हरायटी लागते मंडळांना, बाकी काय नाही. वेळेत काम, नाही तर मंडळं पैसे खातात. असं ते तेवढंच एक काही गोष्टी आहेत त्या टेक्निकली आणि इकॉनॉमिकली त्यांनी सांभाळायला, बाकी काय नाही. बाकी आता काय डाय इझिली अवेलेबल आहेत, सोपं आहे आता बिझनेस करणं. रॉकेट सायन्स कोणासाठीच नाही आहे. मी तर म्हणते मीच खूप वर्ष घेतली शिकण्यासाठी किंवा काय, पण बाकी कोणासाठी सोपं आहे आता. अगदी 2 महिन्यात पण माणूस मूर्तिकार बनतो. आणि त्यातल्या त्यात मला असं वाटतं खूप छान म्हणजे अपकमिंग मूर्तिकार आहेत नव्वदी असे, अनिकेत शेवाळे, सिद्धेश मिसाळ, खूप मेहनती आहेत. म्हणजे कोणाचीच सिद्धेश मिसाळ स्वतः मातीकाम करतो. माझं त्याचं कोणाशी दोघांशी पर्सनली बोलणं नाही, पण खूप लोक सांगतात, मी ह्याच्यावरती पण बघते रील्सवरती वगैरे. छान स्वतः काम करणं ह्याला एक महत्त्व आहे. आजही स्वतः काम करतात म्हणजे खूप त्याला महत्त्व आहे. अनिकेत शेवाळेची स्वतःची छाप आहे, कोणाची छाप घेऊन तो आलेला नाही, स्वतःचं स्वतः करतोय, तर त्याला खूप मोठं भविष्य आहे. 1-2 वर्षात तो मार्केट पूर्ण बॅलन्सिंग जॉबचं खाऊ शकतो असं मला वाटतं, म्हणजे पुढच्या 2 वर्षामध्ये. आणि सगळ्यात मेहनती मूर्तिकार आपला म्हणजे अरुण दत्ते. म्हणजे खूप मेहनत, प्रचंड मेहनत. म्हणजे नाही कोण आला कारागीर तर मला वाटतं तो स्वतः उतरतो काम करायला. आणि त्याला दाद दिली पाहिजे. जे काही मंडळ त्याच्याकडे असतं स्वतः उतरून काम करण्याची तयारी, तो लाजत नाही. हे 3 मूर्तिकार जे आहेत खूप छान छान करतात, भविष्यात पण चांगलं करतात. फक्त इकॉनॉमी जरा मंडळांशी मुंबईच्या सांभाळायची. ठीक आहे ताई, धन्यवाद. तुम्ही इतका आम्हाला वेळ दिलात, त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. इतकं म्हणून मीही आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.